संपूर्ण कथा श्री स्वामी समर्थ महाराजांचे तेजस्वी दर्शन। एके दिवशी एका साधकाने मनोमन प्रार्थना केली, स्वामी मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन घडव। तो उपवास करत होता, नामस्मरणात लीन होता आणि नेहमीप्रमाणे आपल्या छोट्या देवघरात बसून होता। अचानक त्याला एक दिव्य प्रकाश दिसतो। तो प्रकाश इतका तेजस्वी की त्याच्या नजरेला सहन होत नव्हता। त्या प्रकाशात दिसले एक तेजोमय मूर्ती। डोळ्यात करुणा, कपाळावर ऊर्ध्वपुंड तिलक, गळ्यात माळा, शांत आणि स्थिर मुद्रेत बसलेले। त्याला समजले, हे तर स्वामी समर्थ। तो गोंधळला, भारावून गेला। हात जोडून तो म्हणाला, स्वामी हे खरंच तुम्ही आहात का? की हे माझं मन आहे? स्वामी हसले। त्यांच्या डोळ्यातून प्रेम, आशीर्वाद आणि अनंत शक्ती ओसंडून वाहत होती। ते म्हणाले, तू श्रद्धेने बोलवलंस, आम्ही आलो। भक्तीला कधीच उत्तर नाकारलं जात नाही। माझं रूप, माझं अस्तित्व तुझ्या श्रद्धेत आहे। त्या साधकाचे डोळे पाणावले। त्याला उत्तर मिळालं होतं। स्वामी केवळ मूर्ती नाही, ते अनुभव आहे। ते भक्तांच्या हाकेला कधीच ओ देतात। स्वामी समर्थांचे दर्शन हे केवळ डोळ्यांनी नाही, तर श्रद्धेने घडतं। जेव्हा मन भक्तीने भरतं, तेव्हा स्वामी स्वतः प्रकट होतात। आपणही रोज नामस्मरण करूया आणि त्या तेजस्वी दर्शनाचा अनुभव घेऊया। स्वामींचं मौन पण बोलकं अस्तित्व। त्या दिव्य दर्शनानंतर तो साधक गहिवरला होता। तो म्हणतो, स्वामी मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही। फक्त तुमचं दर्शन मिळालं आणि आयुष्य भरून गेलं। स्वामी काहीही न बोलता पाहत राहिले। मात्र त्यांच्या डोळ्यातून एक स्पष्ट संदेश मिळाला, भक्ता मागणं हेच अज्ञानाचं लक्षण आहे। आम्ही देतो जे तुला खरंच आवश्यक आहे। तू फक्त श्रद्धा ठेव, बाकी आम्ही पाहतो। त्या शांत स्वरूपात, त्या नेत्रांमध्ये त्याला उत्तर मिळालं, तू आमच्यावर विश्वास ठेव। संकट असतील, पण त्यामागे आम्ही उभे राहिलोय। स्वामींच्या चेहऱ्याचं तेज झळकू लागलं। संपूर्ण खोलीत शांतीचं आणि भक्तीचं वलय निर्माण झालं। आणि ते दर्शन हळूहळू अदृश्य झालं, पण अनुभव कायमचा हृदयात कोरला गेला। जेव्हा स्वामींचं मौन तुम्हाला काहीतरी सांगतं, तेव्हा शब्दांची गरज उरत नाही। श्रद्धा असेल तर त्यांचं प्रत्येक दर्शन हे एक उत्तर असतं। स्वामी समर्थ संकटांचं समूळ निवारण। संकटातून मार्गदर्शन, स्वामी समर्थांचे चमत्कारी दर्शन। त्या दिव्य दर्शनानंतर त्या साधकाच्या आयुष्यात एक वळण आलं। जे काही दिवसांपूर्वीपर्यंत अंधारलेलं होतं, ते आता तेजोमय वाटू लागलं। पण एके दिवशी मोठं संकट आलं। घरात आर्थिक अडचण, कर्ज, आजारपण सगळं एकत्र आलं। साधक घाबरला। क्षणभर त्याला वाटलं, स्वामी तुम्ही का शांत आहात? तो मनोमन म्हणाला, स्वामी मी रोज तुमचं स्मरण करतो, तरीही हे संकट का? हे दुःख का? रात्रभर तो अश्रू ढाळत होता। आणि पहाटेच्या ध्यानात त्याला पुन्हा एकदा तेच तेजस्वी दर्शन झालं। स्वामी समर्थ प्रकट झाले, त्याच शांत मुद्रेत। मात्र यावेळी त्यांचा आवाज स्पष्ट होता, आम्ही संकट काढत नाही, पण त्यातून तुला चालायला शिकवतो। विश्वास ठेवा, तू चाललास म्हणजे आम्ही तुझ्या मागे उभे आहोत। त्या शब्दांनी साधकाचं मन शांत झालं।